नंदुरबार शहरातील विमल हाऊसिंग सोसायटी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात अज्ञात इसम शिरल्याची घटना मध्यरात्री घडली। अज्ञात इसम आज शिरलाच कसा, त्याचा उद्देश काय होता, त्या इसमाला याआधी वसतिगृहातील संदर्भातील माहिती होती का, असा अनेक प्रश्न आता उद्भवत आहेत। नंदुरबारातील विमल हाऊसिंग सोसायटीच्या टेकडीलगत मुलींचं शासकीय वसतिगृह आहे। या टेकडीच्या दुसऱ्या बाजूला शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मुलींचं वसतिगृह आहे। विमल हाऊसिंग सोसायटी येथील वसतिगृहात तापी व नर्मदा असे दोन वसतिगृह आहेत। दोन्ही वसतिगृहात जवळपास 500 ते 550 विद्यार्थिनी राहतात। सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना आदिवासी विभागाकडून करण्यात आल्या असताना सुद्धा संबंधित इसम आत घुसलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंदाजे 40 ते 50 वर्ष वयाचा इसम आत शिरला। त्यानं निळ्या रंगाचा शर्ट घातलेला होता। तो मुलींच्या रूममध्ये शिरला त्यावेळी एक मुलगी दचकून जागी झाली असता तिनं ओरडण्याचा प्रयत्न केला। मुलीनं आरडाओरड केल्यानंतर इतर मुली आल्यावर त्या व्यक्तीला तिथून पळ काढला। संबंधित घटना विद्यार्थिनींना गृहपालांना सांगितली आहे, त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखी वाढलंय। गृहपालांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली। या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा वाढवावी अशी मागणी आता होती।